त्यापूर्वी मिलिंद आपल्यासोबत आता आणखी नवीन पाहुणे जोडले गेलेले आहेत। काँग्रेसचे अमित जनकजी आपल्यासोबत आहेत। न्यूज 18 लोकमतच्या या महाभारतात महायुद्धात आपलं स्वागत आहे। अमित जनकजी, पहिला प्रश्न तुमच्याकडेच आम्ही येतोय। काँग्रेसनं सकाळपासून जोरदार तयारी सुरू केलेली आहे। ढोल ताशे मिठाई सगळं काही सुरू केलेलं आहे, त्यामुळे विजय जो आहे तो काँग्रेसचाच आहे असा संपूर्ण विश्वास तुम्हाला वाटतोय का आजही आत्ता जी आकडेवारी समोर आली आहे? नक्कीच नक्कीच, कारण की ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवर काम केलेलं आहे, त्यामुळे ही जमिनीची माहिती त्यांना प्रत्येकाला आहे। मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, राजस्थान असेल, या चारही राज्यांमध्ये जे जमिनीवरच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे, त्यामुळेच तो विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे। सकाळपासूनच ते तयारीत जल्लोषाच्या आहेत। बर अमितजी, कुठली राज्य तुम्हाला मिळतील असं वाटतंय? तुम्हाला तुमचा अंदाज काय किंवा इंटरनल रिपोर्ट काय सांगतो तुमचा? नाही, आमचे रिपोर्ट्स हे आमच्या जमिनीवरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेले आहेत आणि चारही राज्यातही आमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहणार आहे। हे सुरुवातीचे जे कल आपल्याकडे येत आहेत हे पोस्टलचे आहेत आणि यावेळेस पोस्टल मध्ये जे आता आपल्या चॅनलवर सुद्धा दाखवलंय की जे मतदानाची प्रक्रिया यावेळेस झाली, की जे एजेड लोक आहेत, जे मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत, त्या लोकांनी सुद्धा पोस्टलमध्ये यावेळेस भाग घेतलेला आहे। त्यामुळे पोस्टलची संख्या सुद्धा यावेळेस कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित न राहता सामान्य मतदार सुद्धा पोस्टलमध्ये आहे। त्यामुळे हे जे कल एकदा जेव्हा आपल्या वोटिंग मशीन्सवर जेव्हा येतील तर खरे कल आपल्या समोर येतील आणि नक्कीच तफावत काही राज्यांमध्ये जी दिसते आपल्याला ती काँग्रेस पक्ष भरून काढेल। आपल्यासोबत दटकेजी सुद्धा आहेत। दटकेजी, खूप दिवसाने काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारचा एक आत्मविश्वास जाणवतोय तुम्हाला। तुमचे एक मित्र आहेत अमित जनक, तुम्हाला छान वाटतं की चला त्यानिमित्तानं राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एक आत्मविश्वास आहे? नाही, आत्मविश्वास तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यात असलाच पाहिजे, त्यामुळे त्याची काही अडचण नाही। पण आपल्या चॅनलवर जे काही कल दिसत आहेत, म्हणजे आता भाजप मध्य प्रदेशात 109, राजस्थान 104, छत्तीसगड 37, त्यामुळे हे जे कल आहेत हे कुठल्या बाजूने जात आहेत हे आपल्याला कळतं आहे। आपणच आत्ता आपले जे विश्लेषक बसले त्यांनी सांगितलं आहे की ज्या बाजूनी कर्मचाऱ्यांचे कल जातात, ज्या बाजूनी आता 80 वर्षाच्या वरील नागरिकांचे पण कल चालले आहेत, त्यामुळे भाजपची तिन्ही राज्यात सत्ता येईल असं आज तरी दिसतं आहे। परत एक तासाने आपण निश्चित बोलणारच आहोत। पण देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींचा जो काही चेहरा आहे, जे काही काम आहे, गेल्या 10 वर्षातलं काम आहे, मग देशातल्या अंतिम व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम असेल, विकास असेल, नाही पण प्रत्येकाची काळजी तुम्ही घेण्याचं 3 काम असेल, राज्यांचाच उल्लेख केला, चौथ्या राज्याबद्दल तुम्हाला आधीपासूनच खात्री नाहीये? चौथ्या राज्यात आम्ही तेलंगणा पहिले किती होतो आपल्यालाही माहिती आहे, त्यापेक्षा निश्चित जास्त तेलंगणात आम्ही पहिले किती होतो हे आपल्याला निश्चित माहिती आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकद तिथे झोकली आहे आणि मागच्या वेळी गेल्या वेळीपेक्षा निश्चित उत्तम रिझल्ट तेलंगणात पण लागेल। आणि परत कल तुमच्या चॅनलवर सुरू झाले आहेत। आम्ही मध्य प्रदेशात 111, राजस्थान 107, छत्तीसगड 37, त्यामुळे निश्चित या 3 राज्यात आणि तेलंगणात आम्हाला चांगलं यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे। बर प्रवीणजी, जसं तुम्ही आता एक अपेक्षा व्यक्त केली आहे तसंच अमितजी यांना सुद्धा मिलिंद अपेक्षा आहे की काँग्रेसचाच विजय असेल। मी अभिजित तुमच्याकडे एकदा, अभिजितजी, कारण आता जसं या दोघांनाही वाटतंय, अर्थात आपापल्या पक्षाला पुढे घेऊन जायचं असतं प्रत्येकाला, मात्र एकूणच आपण निकाल पाहिला 5ही राज्यामध्ये 70% जवळपास मिलिंद मतदान झालं होतं। आधीच्या तुलनेनं यंदा जास्त होतं आणि जेव्हा मतदान जास्त होतं तेव्हा निश्चितच बदलाव असतो असं म्हटलं जातं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते पाहायला मिळणार आहे का? कारण सगळ्या देशभरातले दिग्गज नेते या लढाईमध्ये उतरले होते, अगदी महाराष्ट्रातनं सुद्धा भाजपची मोठी फळी तिथे लागलेली होती। मनाली, ज्या पक्षाचे नेते असतात त्यांना त्या पक्षाचा विजय होईल असं वाटतंच आणि ते स्वाभाविक आहे। परंतु आम्हाला जे जमिनीवर पाहायला मिळालं त्यात बरीच तफावत जाणवून आली। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदान कमी झालं, म्हणजे मागच्या वेळेसच्या तुलनेने 1% मतदान कमी होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं। आणि जे मतदान वाढलेलं आहे ते मध्य प्रदेशमध्ये वाढलं, तेही 1%नीच वाढलेलं आहे। त्यामुळे ते 1% कोणाचा आहे वाढलेला तोही महत्त्वाचा आहे। तर आपण जर पाहायला गेलं या प्रमुख 4 राज्यांमध्ये, तर सर्वात महत्त्वाची जी 2 राज्य आता चर्चिल्या जात आहेत ते मध्य प्रदेश आणि तेलंगणा। इथं काय होतं याचीच उत्सुकता सगळ्या भारताला आहे।
तर मध्य प्रदेशमध्ये आत्ता आपण आकडे जर बघितले जे याच्यात येत होते तर जवळपास 3 राज्यांमध्ये बहुमताचा जो आकडा आहे त्या आकड्यांपर्यंत जे अपेक्षित पक्ष होते ते गेलेत. राजस्थानमध्ये भाजप आता 107 वर दिसतं, त्यानंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेस 46 आहे म्हणजे बहुमताचा आकडा आहे, आणि भाजप 113 हे मध्य प्रदेशमध्ये दिसतं. त्यामुळं जर असं पाहायला गेलं ना हाच कल निकालापर्यंत कायम राहिला तर मला असं वाटतं की बऱ्याच जणांसाठी धक्का असेल, परंतु भाजपसाठी मात्र हे मध्य प्रदेशमधले आकडे हे आनंददायी आहेत असं मला वाटतं. म्हणजे गॅस सिलेंडर दर, त्याचबरोबर ICU, व्हेंटिलेटर, हे जे मुद्दे आहेत मिलिंद, ते काँग्रेसनं मोठ्या प्रचारानं मांडलेले होते, मोठ्या प्रमाणात होते, ते चाललेत की नाही हे पुढच्या काही वेळात कळणार आहे. मात्र त्यापूर्वी आपल्याकडे प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कमलनाथ आणि त्याचबरोबर दिग्विजय सिंग यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात, पाहूयात काय म्हणताय. नहीं, कोई उलझान नहीं. देखिए, मुझे 11 बजे तक कोई उलझान की तरफ देखने की आवश्यकता नहीं है. मैं बहुत कॉन्फिडेंट हूँ. मुझे मध्य प्रदेश के मतदाताओं पर पूरा विश्वास है. विधायकों की खरीद फरोख्त को लेकर कई आप लोगों ने भी सवाल उठाए हॉर्स ट्रेडिंग को लेकर, किस तरह से देख रहे सिचुएशन को, कैसे आप लोग नजर बनाए हुए हैं, क्या कुछ आप लोगों की तैयारी है कि इस बार जो है वो ना हो जो पिछली बार हुआ था सरकार बनने के बाद आप लोग? पूरा एहतियात बरत रहे हैं. क्या कांग्रेस विधायकों को कहा गया है जीत के बाद सीधे सर भोपाल आए? निश्चित सर्टिफिकेट के साथ. कितनी सीटें सर लग रही हैं कि मैं तो पहले भी कहता रहा, आज भी कहता हूँ 130+. अगदी छोटासा प्रश्न अभिजितला घेऊयात आणि मग आपल्या दोन्ही मान्यवरांच्याकडे जाऊयात. अभिजित, जर का मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलं तर मध्य प्रदेशच्या इतिहासात हा पुन्हा एक विक्रम असेल? निश्चितच मिलिंद, जर यावेळेला भाजपनी सरकार बनवलं तर मध्य प्रदेशसह भारतात सुद्धा तो एक विक्रमाच्या दिशेने अग्रेसर असेल, कारण इतका दीर्घकाळ भाजपनी सरकार बनवलेलं दुसरं राज्य मागच्या 75 वर्षात नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मग मनाली सांगत होते की कुठले कुठले मुद्दे चालले, तर त्यात मी फक्त जोडतो, जर या वेळेला भाजपचं सरकार मध्य प्रदेशमध्ये बनलं तर शिवराज मामाच्या लाडली बहीण योजनेचं ते यश आहे असंच म्हणावं लागेल. मागच्या 5 महिन्यापासून 1,40,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 1250 रुपये व्यवस्थित पोहोचतायत आणि जास्तीत जास्त प्रमाणात महिला मतदानाला बाहेर पडल्या, हे आपल्याला आकडेवारीतून दिसून येतं. मिलिंद, खरं आहे मनाली, छोटे छोटे घटक असतात आणि त्या छोट्या घटकाला तुम्ही किती प्रभावित करता आणि निवडणुकांच्या वेळेला तो छोटा घटक किती मोठ्या प्रमाणात बाहेर मतदानाला उतरतो त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरत असतात. अमितजी, एक योजना इतकी प्रभावी किंवा यशस्वी होऊ शकते जर, अर्थात अजून आकडे सगळे आलेले नाही आहेत मध्य प्रदेशातले, पण जर मध्य प्रदेशात भाजपनं एवढा विजय मिळवला तर एक योजना यश देऊ शकते. तुम्ही कसं पाहता याकडे? महाराष्ट्रात काही सध्या तरी अशी स्थिती दिसत नाहीये. महाराष्ट्रात तर सध्या त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाहीये, कारण की महाराष्ट्राच्या इलेक्शनला अजून थोडासा अवधी आहे आणि नवीन काहीतरी पॅकेज हे तिघाडी सरकार घेऊन नक्कीच येईल. पण नक्कीच मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थानची चिरंजीवी योजनेचा सुद्धा आपण उल्लेख केला पाहिजे. 25 लाखापर्यंत तिथलं काँग्रेस शासन आपल्या आरोग्याच्या जे काही योजना आहेत राजस्थानमध्ये प्रभावीपणे अशोक गेहलोत साहेबांच्या नेतृत्वाने तिथे राबवल्या आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला नक्कीच एका घंट्यामध्ये जेव्हा आपल्या वोटिंग मशीन्सची मतमोजणी सुरू होईल तेव्हा आपल्याला या आकड्यांमध्ये बदल दिसेल. पण ह्या छोट्या जरी दिसताना योजना असल्या तर ह्या घराघरापर्यंत पोहोचतात आणि त्याचा परिणाम अख्ख्या कुटुंबावर होत असतो. त्यामुळे एखाद्या योजनेचा परिणाम हा मतांमध्ये रूपांतर होताना पूर्वी सुद्धा आपण बघितलं आणि या इलेक्शन मध्ये सुद्धा आपण बघतोय. बर, पण आत्ताचे जे कल आहेत मध्य प्रदेशातले पाहता, अमितजी, तुम्हाला असं वाटत नाही की भाजपतल्या अंतर्गत अनेक गोष्टींचा फायदा उठवायला, अँटी इन्कम्पन्सी या अशा सगळ्या गोष्टींचा फायदा उठवायला तुम्ही आत्ताच्या आकड्यांवरनं तरी थोडेसे कमी पडलात असं दिसतंय मध्य प्रदेशात? अजूनही आपणास विनंती करतो की थोडासा वेळ आपण ठीक आहे, काय हरकत प्रक्रिया जी आहे काय हरकत आपण नाही. थोडं जर बघितलं, मी तुमच्यासोबत अजून थोडा वेळ आहे, प्रवीण दादा सुद्धा आहेत, तर नक्कीच प्रक्रिया मी ही जी आहे थोडी पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पण इलेक्शन सारखंच लढलं गेलं. मी आपणास सांगतो, प्रत्येक गोष्टीचा, आमचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच तिथे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या प्रत्येक ठिकाणी नेतृत्वानी काँग्रेस पक्षाच्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी तिथे करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. दटकेजी, तुम्ही या 3 पैकी कुठल्या कुठल्या राज्यात प्रचाराला गेला होतात आणि प्रामुख्यानं मध्य प्रदेशचा जर का विचार केला
तर हे सगळं नेत्यांमधलं जे आपापसाबद्दलचं वादळ होतं ना, ते कसं काय शमवलं तुम्ही? मिलिंदजी, मी मध्य प्रदेशात होतो. नागपूरला लागून छिंदवाडा जिल्हा आहे, ती संसर मतदारसंघात मी अनेक दिवस होतो. आणि तुम्ही जे सांगितलं ना की छोट्या छोट्या योजना, 2,10,000 मतदार होते संसरला आणि जवळपास 44,000 महिला लाडली बहिणा योजनेच्या लाभार्थी होत्या. किसान सन्मान असेल आणि योजना अनेक सरकार आणतं, पण अडचण अशी असते की ती खालपर्यंत नीट राबवली जाते का, तिच्यावर विश्वास बसतो का आणि त्याचा लाभ निश्चितपणे मिळतो का. आणि मी तुम्हाला सांगतो की कमलनाथ सरकार होतं, त्यांनी अनेक योजना घोषित केल्या की आम्ही हे करू, आम्ही 2 लाख रुपये कर्जमाफ करू, आम्ही 4,500 रुपये महागाई भत्ता देऊ, आम्ही 10 लाख रुपये घर बांधायला देऊ. पण त्या 18 महिन्यात यातली एकही योजना निश्चितपणे राबवल्या गेली नाही. आणि मग शिवराज सिंग चौहान आलं आणि त्याच्यानंतर ज्या योजना नीट राबवल्या, ज्या खालपर्यंत पोहोचल्या, त्याचा भाजपला मध्य प्रदेशात निश्चित लाभ झाला आहे. बर. आणि मध्य प्रदेशातलं सरकार आणि मध्य प्रदेशातलं संघटन यांनी एकत्रित मिळून काम केलं आणि त्याचा हा विजय आहे. अगदी बरोबर आहे प्रवीणजी. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणताय तसं राजस्थानमध्ये जर आपण पाहिलं, मध्य प्रदेशात भाजपची आकडेवारी पुढे आहे, पण राजस्थानमध्ये काटेकी टक्कर होती. कारण काँग्रेसची गेहलोत असतील, मोठे मोठे पायलट असतील, मोठे मोठे सगळे दिग्गज या निवडणुकीच्या रिंगणात होते. नाही, मला याला जोडून खरं तर अभिजितला प्रश्न विचारायचा आहे की अभिजित, आत्ता हे असं म्हणतायत की एका योजनेचा खूप चांगला फायदा आम्हाला होताना दिसतोय, पण त्याच वेळेला जर का आपण छत्तीसगडचा विचार केला तर छत्तीसगडमधली सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे रेशनिंग सिस्टीम ही खरं तर भाजपच्या काळात मजबूत झाली ना. त्याची उदाहरणंही देशात वेगवेगळ्या ठिकाणी दिली गेली. ऑनलाईन कसं, त्याच्यातला फ्रॉड कसा गेला, पण छत्तीसगडच्या मतदारांनी भाजपला स्वीकारलं नाही ना. योजनाच प्रभावी असते आणि त्यानेच परिणाम करते असं म्हटलं तर. मिलिंद, प्रत्येक राज्यामधले मुद्दे आणि प्रत्येक राज्यामधले राजकीय गणित वेगवेगळे आहेत. 2018ला जेव्हा रमण सिंगांचा पराभव करून भूपेश बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी 2 महत्त्वाची कामं केली. एक म्हणजे महिलांमध्ये ज्या योजना पोहोचायला पाहिजे त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि धानाला हमी भाव देणं. तर तिथला शेतकरी इतका लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या बाजूने आहे किंवा खुश आहे सरकारवर की ते असं म्हणतात की आम्हाला आमच्या घरापासून फक्त धान केंद्रावर माल घेऊन जायचा आणि आम्हाला पैसे खात्यात येतात. बरोबर. इतकी चांगली शेतकऱ्यांसाठीची योजना केली ती बघेलांनी, त्यामुळे तिथं त्यांना फायदा होतो. ज्या राज्यात ज्या नेतृत्वाने चांगली योजना राबवली, लाभार्थ्यांपर्यंत त्याचा उपयोग झाला, तिथं त्याचा फायदा होतो. तसंच राजस्थानामध्ये काही योजना गेहलोतांनी चांगल्या वापरल्या किंवा अंमलबजावणी केली, त्याचा फायदा त्यांना होईल. परंतु इतर जे राजकीय घटक असतात, अँटी इन्कम्बन्सीचा घटक असतो, पक्षांतर्गत हेवेदावे असतात, तिकीट वाटप असतं, त्याचे फटके सुद्धा त्या राजकीय पक्षांना बसतात आणि त्याचाच आकड्यावर परिणाम होत असतो. तू म्हणतोयस तेच आपल्याला या आकड्यांमध्ये काहीसं पाहायला मिळत आहे. कारण मगाशी ज्याचा तू उल्लेख केला होतास की मध्य प्रदेशात ज्या वेळेला राजस्थानमध्ये मागच्या वेळेला जे होतं की मोदी तेरे से बैर नाही आणि मॅडम तेरी खैर नाही, तर आता उलट चित्र राजस्थानात आहे. आता ती स्थिती बरोबर आहे आणि तोच मुद्दा घेऊन आपण ही चर्चा पुढे करणार आहोत. मात्र